व्हेरी गुड मॉर्निंग ऑल. आय नो सगळेच जण गेले 3 महिने सायन्स कार्निवलसाठी वाट बघतायत, काय चाललंय काय नाही. आरपीज येतात तुमच्याकडे, भेटतात ऑन फील्ड आणि वेगवेगळ्या इन्फॉर्मेशन शेअर करतात, परमिशन्स आणि सगळी जी धावपळ चालू आहे गेल्या 3 महिन्याची. सो त्याच्या संदर्भात आपण बोलणार आहोत. फायनल डे आपण म्हणतो आहोत की 15 जानेवारीला सायन्स कार्निवल आपला आहे. तर त्याच्यासाठीच आपण ही मीटिंग ठेवली आहे की काय असणार आहे, कसं असणार आहे. जे शिक्षक ऑलरेडी गेले 2 वर्ष 3 वर्ष येत आहेत त्यांना माहिती आहे की कोणत्या प्रकारे असतं, पण तरी आम्ही दरवर्षी नवीन नवीन इनोव्हेशन्स घेऊन येतो. नवीन नवीन गोष्टी ज्या मुलांना दाखवायला आम्हाला आवडतात ते आम्ही घेऊन येतो. सो यावर्षी पण आम्ही त्याच प्रकारे सायन्स कार्निवल अरेंज केलं आहे NMMC आणि TMCच्या मुलांसाठी, ज्याच्यामध्ये प्रोजेक्ट्स पण आहेत. टॉप 25 प्रोजेक्ट शोकेसिंग पण असणार आहे आणि शिवाय त्याच्यासोबतच प्रश्नमंजुषा पण असणार आहे. सो लेट्स बिगिन. आय होप हा व्हिडिओ, आवाज येते का सांगा फक्त. आवाज नाहीये मॅडम. आवाज नाही येते? येतोय आवाज, येतोय. ओके. मॅडम व्हिडिओला आवाज नाहीये. मॅडम व्हिडिओचा आवाज नाहीये. ओके ठीक आहे, मी ही लिंक शेअर करते तुमच्यासोबत ह्याच्यामध्ये. व्हिडिओचा आवाज नाही. व्हिडिओचा आवाज नाही, नो वरीज. सो 15 जानेवारी आपलं सायन्स कार्निवल आहे आणि सिडको एक्झिबिशन सेंटर हे आपलं सेंटर आहे की जिथे आपलं सायन्स कार्निवल होणार आहे. ह्या वेगवेगळ्या सायन्स कार्निवलच्या थीम्स आहेत 2025च्या, की ज्याच्यामध्ये आपण इन्क्लुझिव्ह स्पेसेस आणि सेफ स्पेसेस ह्याच्याबद्दल बोलत आहोत. मुलांनी पण सगळे प्रोजेक्ट्स खूप चांगले बनवलेले आहेत, जे 2 लेवलचे इव्हॅल्युएशन झाले. दरवर्षी तुम्ही सबमिट करता तुमच्या एंट्रीज आणि डायरेक्ट 2 इव्हॅल्युएशन ऑनलाईन होतात आणि फायनल डेला तुम्ही प्रोजेक्ट्स घेऊन येतात. पण यावर्षी थोडंसं अजून चेंज घेऊन आलो. जसे शिक्षकांनी फीडबॅक दिले होते की इन पर्सन इव्हॅल्युएशन होणं पण गरजेचं आहे आणि शिवाय कोविड आणि ह्या सगळ्या गोष्टी थोड्या कमी झाल्यामुळे आम्ही ते पॉसिबल करू शकलो. NMMCने पण परवानगी दिली की नाही तुम्ही हे क्लस्टर लेवलला आयोजित करू शकता आणि त्यामुळे हे प्रोजेक्ट आम्ही सेकंड लेवल इव्हॅल्युएशन जे होतं ते इन पर्सन केलं होतं, की जिथे 3 शाळांमध्ये वेगवेगळे आपण छोटे मिनी सायन्स कार्निवल अरेंज केल्यासारखं अरेंजमेंट केली होती, जिथे मुलं प्रोजेक्ट घेऊन आले होते. हे सगळे प्रोजेक्ट या SDG गोल्सना सामावून घेणारे होते आणि त्याच्यावरती वेगवेगळे खूप चांगले प्रोजेक्ट्स मुलांनी बनवले, बघितलेत आम्ही पण, आणि शिक्षकांनी पण खूप मेहनत घेतली. तर त्याच्याबद्दल पण तुमचे खूप खूप आभार. जसं आपल्याला माहिती की ऑलमोस्ट 264 प्रोजेक्ट्स आले होते ड्राफ्ट सबमिशन्स. त्याच्यातले आम्ही 75 प्रोजेक्ट्स जे आहेत ते शॉर्टलिस्ट केले, ज्यांना आम्ही 1,500 रुपये मुलांना प्रोजेक्ट ऑनरेरियम दिले होते डेव्हलपमेंटसाठी. आणि त्याच्यानंतर इन पर्सन इव्हॅल्युएशन झालं आणि ते झाल्यानंतर पुढे टॉप 25 प्रोजेक्ट्स जे आहेत ते सिलेक्ट झालेत, जे आपण आता 15 जानेवारीला बघणार आहोत. सो हे मागच्या वर्षीचं सिडको एक्झिबिशन सेंटरचा फायनल राऊंड होता. मुलांचे प्राइजेस आणि त्यांना ट्रॉफीज दिल्या गेल्या त्याचं छोटंसं चित्र आहे. सो सेम यावर्षी पण सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये आपण भेटणार आहोत. हे परवानगी पत्रक आहेत नवी मुंबई महानगरपालिकेचं आणि ठाणे महानगरपालिकेचं. सायन्स कार्निवल 2025 साठी मिळालेली परवानगी आहे ही. ह्याच्यामध्ये आपला जो अजेंडा आहे, आपण म्हणतोय की कसं जायचंय, काय जायचंय, तर ही थोडीशी रूपरेषा आहे की 7:30 ते 7:45च्या मध्ये जी प्रोजेक्टची मुलं आहेत आणि टीचर आणि त्यांच्यासोबत येणारे जे हेल्पर्स आहेत ते सगळे साधारण 7:30 ते 7:45च्या दरम्यान तिकडे येतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये. त्यांचं रजिस्ट्रेशन होईल 8:30 ते 8:45च्या दरम्यान आणि शिवाय प्रदर्शनाची मांडणी, त्यांना जे काही सेटअप करण्यासाठी जर काही मदत हवी असेल तर ते सगळं काही आपण उरकून साधारण 9:30 पर्यंत नाश्ता करून रेडी राहणार आहोत. 9:30 ते 10 मध्ये ज्युरीज जे येणार आहेत त्यांचा परिचय दिला जाईल की कोण कोण आहेत ज्युरीज, आणि हे सगळं काही परिचय आणि त्यांचं इंटरॅक्शन जे आहे ते आपण स्टेज जवळ करणार आहोत. त्याच्यानंतर प्रदर्शनासाठी आणि मूल्यांकनासाठी पुढे जाणार आहोत. म्हणजे 10 ते 12:30 हे 2.5 तास मध्ये हे 25 प्रोजेक्ट जे आहेत
बाहेरचे ज्युरीज, Amazonचे ज्युरीज असणार आहेत. तर प्रत्येक प्रोजेक्ट हा 3 ते 4 ज्युरीजनी इव्हॅल्युएट केला जाणार आहे, जेणेकरून त्याचे ॲव्हरेज मार्क्स घेतले जातील. सो 2.5 तासाची प्रोसेस आहे. पण ह्या 2.5 तासाच्या प्रोसेसमध्ये कुठेही आम्ही हे नाही थांबवत आहोत की बसेस ज्या व्हिजिटर्स स्टुडंटच्या येणार आहेत त्या आम्ही थांबवणार नाही आहोत. जे अगोदर व्हायचं की पहिले ज्या वेळेला इव्हॅल्युएशन किंवा मूल्यांकन व्हायचं त्यावेळेला आम्ही कोणालाही आतमध्ये यायला अलाउ करत नव्हतो. पण यावर्षी आम्ही सगळ्यांना अलाउ करत आहोत. ज्या फक्त एवढंच आहे की जी मुलं जात आहेत किंवा टीचर्सनी त्यांच्यावरती थोडंसं लक्ष द्यावं अशी अपेक्षा आहे की जर ऑलरेडी तिथे मूल्यांकन चालू आहे तर आपण जर थोडीशी त्यांना डिस्टर्ब नाही केलं तर तिथे ऑलरेडी आमचे व्हॉलेंटियर्स बोलार्ड्स राहून म्हणजे कडेने एक मार्किंग करून रेडी असतील, जेणेकरून तुम्ही त्या स्टॉलला व्हिजिट करू शकणार नाहीत. पण बाकीचे उरलेले स्टॉल्स मुलांनी आणि विद्यार्थ्यांनी नक्कीच बघावे अशी आमची अपेक्षा आहे. म्हणून आम्ही थोडीशी चेंजेस यामध्ये आणलेला आहे. 12:30 ते 1च्या दरम्यान जेवणाचा वेळ ठेवलेला आहे की प्रत्येक स्टॉलवरती जर 2 मुलं आहेत, प्रत्येक क्युबिकलमध्ये जर 2 मुलं आहेत तर एक अगोदर जाऊ शकतो. जोपर्यंत तो जाऊन आल्यानंतर दुसरा विद्यार्थी जाऊ शकतो जेवणाला. ऑब्व्हियसली कुठलेही विद्यार्थी एकटेच जाणार नाही, तर तिथे आयदर व्हॉलेंटियर किंवा टीचर्स त्यांच्यासोबत जातील. या सगळ्यासाठी तुम्हाला ज्यावेळेला रजिस्ट्रेशन कराल त्याच्यानंतर तुमच्या स्टॉलवरती कुपन्स दिले जातील, नाश्त्यासाठी पण जेवणासाठी पण, आणि संध्याकाळी हाय टी असेल, चहा आणि स्नॅक्स त्याचे पण कुपन्स तुम्हाला दिले जातील. सो पुढे जर बघितलं तर 1 ते 3:30 ह्या दरम्यान पण कंटिन्युअसली प्रकल्पाचं प्रदर्शन चालू राहणार आहेत. सो मुलं येतील वेगवेगळ्या शाळांमधून. जसं तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक शाळेतनं आपण 50 मुलांचं रजिस्ट्रेशन मागवलेलं आहे. सो ते मुलं येत राहतील आणि पुढे पुढे त्यांचं प्रदर्शन बघून, शिवाय वेगवेगळे झोन्स आहेत त्याचं इंटरॅक्ट करून पुन्हा ते आपल्या बसकडे निघून जातील. सो मेन जो सोहळा आहे तो साधारण 4 ते 6 असा आयोजित करण्यात आलेला आहे. अंतिम बक्षीस समारंभ, ज्याच्यामध्ये 4 ते 6 आपण टोटल टाइम ठेवला आहे. त्याच्यात पॅनल डिस्कशन पण असणार आहे. पण ह्याच्यात आम्ही मागच्या वर्षीचा थोडा अनुभव घेता मुलांनी प्रश्न विचारावे पॅनल्सना, असं एक नवीन कन्सेप्ट घेऊन आलेलो आहोत. सो जी मुलं तिथे असणार आहेत ती मुलं जे आपले गेस्ट आहेत त्यांना क्वेश्चन्स विचारतील हिंदीमध्ये और मराठीमध्ये. मोस्टली हे हिंदीमध्ये कन्व्हर्सेशन असेल. जर समोरचा पॅनलवाले जर कोणी डिग्निटरीज इंग्लिशमध्ये बोलत असतील तर ऑब्व्हियसली आमच्याकडनं ट्रान्सलेट करून ते पोहोचवलं जाईल. पण आम्हाला असं हवं आहे की जास्तीत जास्त मुलांना संधी मिळावी बोलण्यासाठी आणि त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. त्या संदर्भात ते पॅनल डिस्कशन आणि मग पुढे अंतिम बक्षीस वितरण सोहळा होणार आहे. क्विज पार्टिसिपंट्स जे येणार आहेत त्याचं जर तुम्ही बघितलं तर साधारण 10 वाजल्यापासून ही मुलं 10:30 वाजल्यापासून यायला सुरुवात होतील. त्या दरम्यान त्यांचं रजिस्ट्रेशन किंवा बजर्स कसे आहेत, काय आहेत, चालू होत आहेत की नाही, हे थोडीशी रूपरेषा पण सांगितली जाईल. त्यांचं जेवण वगैरे होईल आणि ऍक्च्युअल जो बजर राऊंड आहे, जे टॉप 8 स्कूल्स आहेत त्यांचा जो फायनल राऊंड आहे तो 2 वाजल्यापासून पुढे चालू होईल. आणि ऑब्व्हियसली तुम्ही सेमीफायनल मध्ये पण त्या बजरचा अनुभव घेतलेला आहे. बजर राऊंड सेम तसेच असतील, फक्त प्रश्नांची मांडणी थोडी वेगळी असू शकते किंवा नियम थोडेसे वेगळे असू शकतात. सो होपफुली दरवर्षी जशी मुलं खूप एन्जॉय करतात आणि शिवाय जे सगळे जे पार्टिसिपंट्स आलेले असतात ते पण खूप एन्जॉय करतात बजर राऊंड, यावर्षी पण तसेच नक्की मजा येईल सगळ्यांना अशी अपेक्षा करते. आणि जसं आपण म्हटलो की पुन्हा 3:30 ते 4 हा जो वेळ आहे ज्याच्यामध्ये ओव्हरऑल व्हेन्यू मध्ये जी कोणी मुलं आहेत किंवा टीचर्स आहेत आणि प्रिन्सिपल्स अवेलेबल आहेत त्यांनी सगळ्यांनी अर्ध्या तासामध्ये स्टेज एरियाकडे जमायचं आहे. आणि फायनल बक्षीस वितरण सोहळा जो आहे आपला तो 4 वाजल्यापासून सुरू. आता फक्त हा जो लास्ट पार्ट आहे व्हिजिटिंग स्टुडंटचा, जो आम्ही मेन्शन केलाय की 8:45 वाजल्यापासून बसेस यायला चालू होतील, 8:45 ते 3:30 वाजेपर्यंत. सो साधारण त्या बसेसचं जे टायमिंग आहे त्याचं डिस्क्रिप्शन पुढे देण्यात येईल. आम्ही ऑलरेडी बारगरे मॅडम आणि NMMC च्या अरुणा यादव मॅडम आहेत त्यांच्याशी बोलणं केलेलं आहे आणि त्यानुसार कन्फर्मेशन घेऊनच बसेसचं प्लॅनिंग केलेलं आहे की काही गोंधळ नको उडायला त्या संदर्भामध्ये.
सो ही ओव्हरऑल अजेंडा आहे, ओव्हरऑल कार्यक्रमाची रूपरेषा आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळे 3 प्रकार आहेत. व्हिजिटर स्टुडंट आहेत, क्विजवाले मुलं आहेत जे आणि शिवाय म्हणजे टॉप 8 स्कूल्स आहेत आणि जे पार्टिसिपंट आहेत टॉप 25 चे जे प्रोजेक्टची मुलं आहेत ती. अशा प्रकारे ही ओव्हरऑल रूपरेषा आहे. हे आता जे आपण बोललो हे मागच्या 2 वर्षाचे काही फोटोग्राफ्स आहेत की प्रोजेक्टमध्ये इव्हॅल्युएशन चालतं, जिथे बाहेरचे ज्युरीज येतात, मुलांशी इंटरॅक्ट करतात, क्वेश्चन्स विचारतात. या बाजूला एक प्रश्न मंजुषा अंतिम फेरी कशी चालू आहे त्याचं एक मागच्या वर्षीचा 22-23चा फोटोग्राफ दाखवलेला आहे. आणि हे वेगवेगळे एक्सपिरियन्स झोन आहेत जे यावर्षी पण असणार आहेत, पण थोडे अजून नेक्स्ट लेवल असतील, ज्याच्यामध्ये VR किट झाले, रोबोटिक झोन झाले, अलेक्सा हे पार्ट झाले. त्याच्यावरती हा पूर्ण एक्सपिरियन्स विद्यार्थ्यांना आणि इव्हन शिक्षकांना अनुभवायला नक्कीच मिळणार आहे. ही ओव्हरऑल कार्यक्रमाची रूपरेषा जी आपण आता बोललो की प्रत्येक शाळेमधनं 50 विद्यार्थी, सहाय्यक शिक्षक आणि शिवाय अजून एक कोणी हेल्पर प्रत्येक शाळेतनं येतो, तशी एक लिस्ट प्रत्येकाकडनं मागवली गेली आहे आणि ती लिस्ट आम्ही रजिस्ट्रेशन सेंटरला पण दिलेली असणार आहे. सो तो वेळ न जाता आपण जास्तीत जास्त वेळ विद्यार्थ्यांना प्रदर्शन कसं आहे किंवा इतर एक्सपिरियन्स झोन कसे आहेत याच्यामध्ये घालवण्यामध्ये जास्ती बिझी राहू म्हणून आम्ही ती लिस्ट ऑलरेडी तिथे सबमिट केलेली असणार आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की ही जी पूर्ण लिस्ट आहे ती ऑलरेडी 1 दिवस अगोदर तुमच्याकडे येईल. शिवाय त्याच्यासोबत प्रत्येक विद्यार्थ्यासाठी बँड दिला जाणार आहे, कारण का वेगवेगळे झोन्स जे आहेत त्यांना आम्ही नावं दिलेत A, B आणि C. जर त्या विद्यार्थ्याने तो झोन बघितलेला आहे तर त्याच्यावरती टिक करून ते पुढे सेकंड झोनला जाऊ शकतील. पुन्हा सेकंड झोन कंप्लीट झालं तर ते करून पुढे 3ऱ्या झोनला जाऊ शकतील. आम्हाला हे पाहिजे की प्रत्येकाला ऍटलिस्ट सगळ्या झोनमध्ये जे काही चालू आहे त्याचा अनुभव मिळावा. एक अजून थोडीशी कल्पना देऊ इच्छिते की प्रत्येक झोन जो आहे त्या झोनमध्ये ऑब्जेक्टिव्ह सेम आहे. म्हणजे कुठलेही झोन असतील ते इनोव्हेशन्सशी रिलेटेड असतील, त्याच्यामध्ये अजून सब झोन आम्ही केलेले आहेत, जेणेकरून जर ऍट अ टाइम आता जर तुम्ही बघत आहात तर एका वेळेला अंदाजे 350 ते 400 विद्यार्थी त्या पूर्ण सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये एंटर होतात. 7 बसेस ऍट अ टाइम येत आहेत. तर प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे या रोबोटिक झोनचा म्हणा किंवा अलेक्सा झोनचा म्हणा वापर करता यावा किंवा त्याची मजा घेता यावी म्हणून आम्ही छोटे छोटे गेम्स केलेले आहेत. पण असं नाहीये की प्रत्येक गेम प्रत्येक मुलाला अनुभवायला मिळेल, पण तो जो गेम आहे त्याचे ऑब्जेक्टिव्ह सेम आहेत, जे झोन्स आहेत त्याच्यामध्ये. जर तुम्ही एंट्री केल्यानंतर तिथे जे ABC असे 3 झोन्स असतील, त्या तिन्ही झोन मध्ये ही खूप क्लिअर आयडिया आहे की ऍट अ टाइम साधारण 150 मुलं तरी असतील एका झोन मध्ये आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे अजून 2-3 सब झोन्स आहेत आणि जे गेम्स आम्ही मुलांसाठी बनवलेले आहेत. सो प्लीज कीप इन माइंड, म्हणजे मला टीचर्सना हीच विनंती आहे की तुम्ही हे बघू नका की किती सगळे झोन्स आहेत ते आम्हाला बघायला मिळाले नाही. प्रत्येक झोन मध्ये मुलांनी जाऊन त्याच्यामध्ये खेळावं किंवा त्याचा अनुभव घ्यावा हे जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण तो ऑब्जेक्टिव्ह सगळ्या झोन मध्ये कॉमन असणार आहे. बसमधून येताना आणि जाताना हजेरी घेणं अनिवार्य आहे. ती थोडीशी सपोर्ट आम्हाला टीचर्सकडनं नक्कीच लागेल. आणि जसं आता लिहिलंय की 60 ते 90 मिनिटं साधारण आम्ही मॅक्झिमम 1.5 तास देऊ इच्छितो प्रत्येक विद्यार्थ्याला तिथे सेंटरमध्ये आल्यापासून परत सेंटरमधून निघेपर्यंत. आणि हे पूर्ण तुमचं टाइम स्लॉट खाली दिलेलं आहे की पिकअप टाइम कधी आहे, किती टाइम मध्ये तुम्ही सिडको एक्झिबिशन सेंटरला येणार आणि किती कोणत्या टाइमला जाणार अशा प्रकारे. सो हे जे टाइम टेबल आहे आपल्या सायन्स कार्निवलच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण तुम्हाला शेअर केलं जाईल. शिवाय जे आमचे RPs आहेत जे तुमच्याशी कनेक्टेड आहेत तुमच्या स्कूलशी, ते पण पुन्हा एकदा कन्फर्म करतील की कोणत्या वेळेला तुमच्याकडे बस येणार आहे. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे की बस लिस्ट बद्दल, की कोणती बस कधी येणार. सो NMMC कडनं आम्हाला ही लिस्ट जी आहे ती साधारण संध्याकाळी येते 14 जानेवारीला. म्हणजे त्यांचं टाइम टेबल तसं असतं की दुसऱ्या दिवशीचं जे त्यांचं लेक्चर असतं ते 1 दिवस अगोदर संध्याकाळी फायनल होतं आणि ते सबमिट करतात. तर त्याप्रमाणे सगळी चेकिंग करून आमच्याकडे ज्यावेळेस येईल लगेच ती लिस्ट ग्रुपवरती पण शेअर केली जाईल. शिवाय आमच्या RPs तर्फे पण तुम्हाला शेअर केली जाईल. सो बी पेशंट की उद्या आमच्याकडे कोणती बस येणार आहे, चालकाचा नंबर काय आहे, बस क्रमांक काय असणार आहे. सो डोंट वरी अबाउट दॅट. फक्त तेवढी एक मदत लागेल तुमच्याकडनं. आणि जे जे टाइम दिलेले आहेत पिकअप टाइम त्यावेळेला तुमचे जे 50 विद्यार्थी आहेत त्यांच्या सोबत तुम्ही तयार राहणं अपेक्षित आहे. आणि त्याच्यासाठी आमच्याकडनं पण काही लोक आहेत की जे कोऑर्डिनेट करतील
ज्यांचे नंबर्स पण तुम्हाला सांगितले जातील की कोणत्या शाळेशी कोणता व्यक्ती कोऑर्डिनेट करणार आहे, त्या लोकांचे नंबर्स पण तुम्हाला ऑलरेडी दिले जातील. मग ते वाया व्हॉट्सअप असतील किंवा ऑन कॉल असतील, ते सगळं रूपरेषा तुम्हाला सांगण्यात येईल. एवढंच आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट माझ्यासाठी हे आहे की मुलांची सेफ्टी आणि सगळा कार्यक्रम जो काही आपण म्हणत आहोत दरवर्षी की कसा घेऊन जायचा, काय घेऊन जायचा आणि एवढ्या मुलांना मॅनेज करणं, त्याच्यासाठी विदाउट NMMC सपोर्ट करणं खूप कठीण आहे आमच्यासाठी. म्हणून आम्ही तुमचा सपोर्ट इच्छितो की मुलांना सांभाळणं हे तुम्हाला जास्ती चांगलं माहिती आहे. तुम्ही मोठ्या मोठ्या पिकनिक्स घेऊन जातात मुलांसोबत आणि कंटिन्युअसली वेगवेगळे उपक्रम पण करत असता. आणि शिवाय हेच आहे की मुलं वेगवेगळे जे प्रोजेक्ट्स बनवतात किंवा त्यांच्या ज्या आयडियाज असतात, तर त्यांना पुढे येऊ द्यात आणि त्यांना प्रोत्साहन देणं आणि त्यांना मिळणारा सपोर्ट जो आहे, जितकं आमच्याकडनं शक्य असेल तो आम्ही दरवेळेस द्यायला तयार आहोत आणि करतो आहोत प्रयत्न की अजून काय चांगलं करता येईल. दरवर्षी जे काही तुम्ही फीडबॅक आम्हाला देतात की अजून काय चांगलं होऊ शकतं याच्यासाठी, ते आम्ही परत पुढच्या वर्षी इम्प्लिमेंट करण्याचा 100% प्रयत्न करतो. आणि यावर्षी पण तुम्हाला त्याचा अंदाज येईल की जे काही तुम्ही पॉइंट आउट केलेले होते मागच्या वर्षी, जे आमच्याकडनं मिस आउट झालेले होते, ते नक्कीच आम्ही यावर्षी ते इम्प्लिमेंट केलेले आहे. सो आय होप जर कोणाला काही याच्यामध्ये क्वेश्चन्स असतील, काही क्वेरीज असतील, तर ते विचारू शकतात. आणि आपण थांबू शकतो इथे, काही हरकत नाही. कोणाला टीचर्सना काही विचारायचं असेल तर प्लीज तुम्ही हँड रेज करून सांगू शकता की तुम्हाला काही विचारायचं असेल. आशुतोष, काही पॉइंट मिस आउट झाला असेल तर प्लीज ऍड ऑन. हा दीप्ती मॅडम, ऑलमोस्ट सर्व पॉइंट्स कव्हर झालेले आहेत. मेन फक्त सर्व शिक्षकांना आणि मुख्याध्यापकांना ही विनंती आहे, बसचं जे टाइम टेबल आहे ते दीप्ती मॅडमने सांगितल्याप्रमाणे आपल्या मुख्य कार्यक्रमाच्या एक दिवस आधी संध्याकाळी उशिरा आमच्यापर्यंत येतं आणि ते आम्ही तुम्हाला कन्फर्म टाइम टेबल आदल्या दिवशी म्हणजे 14 तारखेला संध्याकाळी तुमच्यापर्यंत पोहोचू. मुलांची हजेरी म्हणजे सेंटरला आल्यापासून ते परत त्यांना शाळेमध्ये सोडण्यापर्यंत दोन्ही वेळेसच्या हजेरी तुम्हाला आपल्याला घ्यायच्या आहेत. मुलांची सेफ्टी आपल्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे आणि यासाठी पूर्ण सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जवळजवळ आमच्या ऑर्गनायझेशनचे म्हणजे लर्निंग लिंक फाउंडेशनचे जवळजवळ 70 ते 80 व्हॉलेंटियर्स तिथं काम करणार आहेत, जे व्हाईट टी शर्ट्स मध्ये असणार आहेत. तुम्हाला कोणत्याही प्रकारची हेल्प त्या सेंटरमध्ये जर लागली तर तुम्ही त्यांच्यापर्यंत रिच आउट करू शकता, ते तुम्हाला नक्कीच तिथं मदत करतील. कोणाला काही प्रश्न जर असतील या पूर्ण कार्यक्रमाविषयी तर तुम्ही प्लीज विचारा. सविता मॅडमनी हात हँड रेज केलेला आहे. येस मॅम, माझा प्रश्न असा होता की आमची स्कूल जी आहे ती 2 म्हणजे 1:30 ला मुलं सुटतात ना, तर आमचा टायमिंग तुम्ही 2 चा दिलेला आहे ना. स्कूल नंबर 28. ओके, सो हे जे टाइम टेबल आहे ना, हे बारगरे मॅडम आणि अरुणा यादव मॅडमनी फिक्स करून दिलेलं आहे. आम्ही Okay. टाइम टेबल नाही केलेलं आहे. आम्ही त्यांना फक्त सांगितलं की हे प्रत्येक शाळेतनं आम्ही बोलवणार आहोत आणि त्यांना आम्ही विचारल्यावर त्यांनी सांगितलं की सगळ्या शाळांचा टायमिंग आता चेंज झालेला आहे, जो 8 ते 2 आहे आणि काही काही शाळा आपण मॅनेज करू शकतो आणि त्यांच्या कन्फर्मेशन नुसारच ही लिस्ट इथे शेअर करण्यात आली आहे. ठीक आहे. आमचा टायमिंग तोच राहील का, म्हणजे तसं आम्हाला पालकांना हो. सूचना द्यायला? हो हो, तुम्ही पालकांना ही सूचना देऊ शकता. ही सेम लिस्ट आम्ही पुन्हा एकदा ग्रुपमध्ये पण शेअर करतो, म्हणजे तुम्हाला पण की प्रत्येकाला की कोणत्या वेळेमध्ये तुमची बस येणार आहे आणि जाणार आहे. पण हे सगळं NMMC कोऑर्डिनेट करून त्यांच्या परमिशन नुसारच आम्ही पुढे जातो. ओके ओके, चालेल. फक्त मग आम्हाला तसं काय असेल चेंजेस तर कळवा, नसेल तर मग आम्हाला तसं पालकांना कळवावं लागेल. नक्की नक्की नक्की. ओके ठीक ओके. आहे. ह्याच्यामध्ये चेंजेस तर काही नाही आहेत मॅम. आम्ही 2-3 वेळा त्यांना विचारलंय, तर हे फायनल आहे. ठीक आहे ठीक आहे. ओके.
अजून कोणाला काही क्वेश्चन्स आहेत का? आरपीज क्वेश्चन? नो मॅम. नो मॅम. नो मॅम. ओके, ठीक आहे. जर कोणत्याही शिक्षकांना किंवा प्रिन्सिपल्सना काही असतील डाऊट तर ते नंतरही रिच आउट करू शकतात. असं नाहीये की इथेच बोललं गेलं पाहिजे म्हणून. पण आम्ही आमच्याकडनं विचार करून जे पॉइंट्स शेअर करणं आम्हाला आवश्यक वाटत आहे की जी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. त्याप्रमाणे ही मीटिंग अरेंज केली आहे. आणि जसं तुम्ही बघितलं की परमिशन्स आणि ऑलरेडी आम्ही ह्या सगळ्या लोकांशी कोऑर्डिनेट करून मगच हा प्लॅन, फ्लोअर प्लॅन आणि टायमिंग सगळे तुमच्याबरोबर शेअर केले आहे. सो आय होप सगळ्यांना हे अग्री आहे आणि त्यानुसारच आपण पुढे जाऊ शकतो. फक्त एवढंच माइंडफुल राहा की जो काही वेळ तुम्हाला मिळतो आहे तो चांगल्या प्रकारे यूज करा. मुलांना फोटोज वगैरे काढण्याची भरपूर संधी आहे. वेगवेगळे फोटो बूथ पण आहेत की जिथे तुम्ही खूप चांगले फोटोग्राफ्स काढू शकतात. ते व्हॉलंटियर्सही असतील तुम्हाला मदत करायला. फक्त वेळेचं थोडंसं भान राहू द्यात, कारण का जोपर्यंत तुमची बस जाणार नाही तोपर्यंत तिथून कनेक्टेड जी पुढची शाळा आहे जी रेडी असेल ती येणार नाही. सो त्याप्रमाणे आम्ही मॅनेज करायचा खूप प्रयत्न केला आहे. जास्तीत जास्त नवीन काय कंटेंट मुलांपर्यंत आणि तुमच्यापर्यंत घेऊन येऊ शकतो असे नवीन सगळे प्रयत्न करत आहोत. तेवढीच एक तुमच्याकडनं हेल्प हवी आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच.